हॅलो 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 मनीष सर मनीष सर चला मॅच चालू करायची यासाठी लगेच. तुम्हाला आवाज टीम मीटिंग कोणी करणार नाही यानंतर. आणि जशी मॅचला सुरू मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनीष बागडे आपल्या सोबत जॉईन होतील. थँक्यू थँक्यू सो मच. येस चेक. हॅलो हॅलो चेक चेक आवाज नाही. चला मॅच सुरू करा प्लीज. आणि अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर चला मॅच सुरू करा प्लीज. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. नवीन नवीन थोडा वॉल्यूम दे. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो चेक. हां परफेक्ट परफेक्ट. लक्ष्मी 11 साई सिद्धी टीम लक्ष्मी 11 आपल्याला विनंती आहे. साई सिद्धी एक खेळाडू आपण येऊ द्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अगदी फक्त नावं सांगण्यासाठी ज्याला नावं माहित आहेत त्याला पाठवलं ना तरी चालेल. पण येऊ द्या एक खेळाडू. मॅनेजमेंट टीम जयू किंवा मयुरेश कोणी असेल प्लीज आपण 1 मिनिट कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. बघा इथे जो वेळेचा विलंब झाला आणि जो रूल आपण मोडला त्यामुळे आपल्याला इथे 2 धाव्यांची पेनल्टी जी आहे ती इम्प्लिमेंट करण्यात येते टीम लक्ष्मी 11 साई सिद्धी या संघावरती. त्या वेळेची अवधी त्याचं पालन करणंही तेवढंच गरजेचं आहे. आणखी काही नियम आहेत जे मी तुमच्यासमोर घेऊन येतो आणि त्यातील सर्वात महत्वाचा नियम म्हणजेच काय तर 5 ओव्हरची मॅच. ये सर त्याबद्दलच आपण सांगू इच्छितोय. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 4 ओव्हर तुम्हाला 16 मिनिटांमध्ये फेकणं गरजेचं आहे. नाही फेकल्या तर एक खेळाडू अतिरिक्त तुमच्या पॉवर प्लेच्या आतमध्ये 15 यार्डच्या सर्कलच्या आतमध्ये येईल आणि त्यानंतर तुम्हाला 4 मिनिटं दिले जातील. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकणं गरजेचं आहे. त्यानंतर बफरचेही 2 मिनिटं देण्यात येतील. जर ते 22 मिनिटांची अवधी ओलांडली त्यानंतर 4 ओव्हर 16 मिनिटांमध्ये संपवणं गरजेचं आहे. आणि जर नाही संपवलं 4 ओव्हर तुम्ही 16 मिनिटांमध्ये तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 15 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. मॅचला सुरुवात होत्या. बॉलिंग ट्रॅकवरती सुभाष आहे. रोशन आहे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला जॅक्स पाहायला मिळतो. या खेळाडूची चर्चा राहिली अंडरमच्या विश्वामध्ये. पहिलाच बॉल आपण पाहतो तर कलात्मकता एक कलाक दाखवण्याचा प्रयत्न केला. हलकीची कला लागते. शॉर्ट फाईन वरती पकडलाय झेल आणि पहिल्याच बॉल वरती मिळाली या विकेट.
जात्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो तर आपल्या नावावरती खेळ करणारी गोलंदाजी सध्या तरी सुभाष करतोय. पुढचा बॉल इथे देखील पंचांनी लाऊड नोचा कॉल केला. इट्स अ नो बॉल आहे. म्हणजेच काय तर एक अतिरिक्त स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव आणि त्या एक्स्ट्राच्या धावेनी धाव संख्येला वाढ होते. धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. पहिली चूक केली आहे, नो बॉल आलाय आणि ती पहिली धावही धावफलकावरती ऍड केली जाते. 2 बॉल 1 धाव, त्यावरती 1 विकेटही गेली आहे. पुढचा बॉल अगदी शेवटच्या क्षणाला येऊन टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग, चांगलं यष्टी रक्षण केलं जात आहे. आणखी एक डॉट बॉल आलाय. अगदी ही मॅच तुम्हाला ह्या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर दोन्ही टीमला तो मोठा संघर्ष करावा लागणार आहे, मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण संघर्षाशिवाय कुठलंही मैदान तुम्ही मारू शकत नाहीये, कुठलंही मैदान तुम्ही गाजवू शकत नाहीये. तो संघर्ष करणं तेवढंच गरजेचं आहे. इथे देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑन रिजन वरती पुल करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी शॉर्ट आर्म पुल म्हणा त्याला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी प्री डिसाइडेड स्ट्रोक्स होत आहेत. पहिलेपासून ती मनस्थिती बनवण्यात येते आणि त्याचबरोबर ते स्ट्रोक्सही खेळले जात आहेत. डॉट बॉल आलाय आणखी एक. यावेळेस देखील स्वीप करण्याचा प्रयत्न पण तो देखील हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न राहिला. खूप चांगली फिल्डिंग पाहतोय आपण, जेवढी चांगली फिल्डिंग पाहतोय आणि त्याचबरोबर चांगली आपण फेकी पाहतोय साईडच्या माध्यमातून. 5 बॉल झाल्यात आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त पॉवर पॅक बॅटिंग आपण पाहिलेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो बॅकफुटला गेले, थोडीशी जागा बनवली, कव्हर रिजनवरती खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल मिळाली आहे. 6 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि फक्त 3 धावा लागल्या धावफलकावरती. अनेक विशेष कौतुक म्हणजेच काय तर टीम यंग पॅकर माझगाव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिलं षटक फेकायला त्यांनी फक्त 1 मिनिटाची अवधी घेतली आहे. पहा, जर खुल्या गटातील व्यावसायिक गटातील गोलंदाज असं करू शकतात तर नक्कीच हे करणं शक्य आहे. यंग पॅकर्स माझगाव या संघाची संपूर्ण अंडरआर्मच्या विश्वामध्ये चर्चा राहिली आहे. नवीन बॉलर सूरज येतोय मैदानाच्या आत. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा लागल्या धावफलकावरती. आता इथून चांगली बॅटिंग करणं ही तेवढंच गरजेचं आहे. लक्ष्मी 11 साई सिद्धी संघ चांगली बॅटिंग त्यांनाही करावी लागणार आहे. अगदी पहिलं षटक आपल्या नावावरती राहिला नाहीये तरी पण हरकत नाही ना, इथून चांगला खेळ करणं गरजेचं आहे. यंग पॅकर माझगाव विपक्ष लक्ष्मी 11 साई सिद्धी दोन्ही दादा संघ आहेत, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. इथे देखील हा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पहिला बॉल जो डिलिव्हर करतात त्यावरती थोडीशी चूक होत आहे. पंच सांगता इट्स नो बॉल आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. डेड बॉल आहे ना, चेक नाहीये. हा डेड बॉल आहे, इट्स नॉट अ चेक. एक चेक नक्कीच तुम्हाला मिळेल. पुढचा बॉल अगदी आपण त्या ऍक्शन वरती थोडंसं लक्ष दिलं तर चांगली बॉलिंग करतायत. त्यांना नक्कीच ती लाईन आणि लेंथ मिळत नाहीये, पण त्याचबरोबर तो हाय आर्म ऍक्शन थोडीशी केली जाते. ऍक्शन आपण पाहिली तर थोडीशी हाय आर्म आहे आणि त्याचबरोबरीने तो रिलीज पॉइंट आहे ना तो जास्ती मॅटर केला जातो. जेव्हा तुम्ही अंडरआर्मचं क्रिकेट खेळता आणि त्या अंडरआर्मचं क्रिकेट खेळत असताना तुमच्या हाताची जी शैली आहे, जेव्हा तुम्ही बॉल रिलीज करताय तो रिलीज पॉइंट खूप जास्ती मॅटर केला जातोय. बघा, पहिलं षटक फेकायला आपण 1 मिनिटांनी 10 सेकंदाची अवधी घेतली होती. त्यानंतर 3 मिनिटांनी 20 सेकंद झालेत आणि अजूनही दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल पडलेला नाहीये, कारण अतिरिक्त एक्स्ट्रास पाहिले. त्यानंतर थोडेसे ते फेरबदलही आपण पाहतोय. जिथे कुठेतरी आपल्याला असं वाटतं ना एक संघ तो पूर्णपणे डॉमिनेट करतोय का, त्याच वेळेस नेहमी आपल्याला असमंजस्यतेमध्ये आणणारं हे अंडरआर्मचं क्रिकेट आहे. पुढचा बॉल स्वीपचा फटका, लाजवाब फिल्डिंग, अप्रतिम, दर्जेदार. अक्षयच्या माध्यमातून शॉर्ट फाईन वरती खेळाडूला तैनात करण्यात आलाय. गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होत होता. अगदी भिंतीसारखा हात त्याचा आतमध्ये आलाय आणि बॉललाही त्यांनी आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय.
चांगली फिल्डिंग. पुढचा बॉल समोर व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न. अगदी ड्राईव्ह केलाय बॉलला. सिंगल इथे देखील मिळेल. फक्त सिंगल डबल आणि त्या फक्त सिंगल डबल वरती इथे लक्ष दिलं जात आहे. लक्ष केंद्रित केलं जात आहे. 6. इथे देखील आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता आणि विकेटचं पतन होत आहे कारण समोर फॉलो थ्रू मध्ये पकडली आहे कॅच. आणखी एक विकेट. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित टाइम झाला नाहीये बॉल. चांगली फिल्डिंग करण्यात येत्या. सिंगल इथे देखील मिळणार. अगदी तो संत गतीने सामना सुरू आहे. हळुवारपणे संत गतीने सिंगल डबल कशी मिळते. त्या थेंबा थेंबानी तळे कसं साचलं जात आहे ते तळ साचवण्याचा प्रयत्न राहिला. 2 to go. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. समोर व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे लॉंग ऑन वरती खेळाडू तैनात. सिंगल मिळणार आहे. सिंगल डबल. एकेरी दुहेरी सिंगल डबल्स आणि प्रत्येक बॉल त्या प्रत्येक बॉल वरती किमान एक धाव तरी कशी मिळेल यावरती लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. पुढच्या वेळ अगदी शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर लेट कट करण्याचा प्रयत्न. सिंगल इथे देखील मिळाली आहे. आणि जी लहान मुलं बाहेर खेळत आहेत मैदानाच्या बाहेर त्यांना विनंती बघा बॉल पुन्हा जर आतमध्ये आला तर तो बॉल देण्यात येणार नाही. ही विनंती आहे प्लीज. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या वाजवी खेळानंतर अगदी संत गतीने हळुवारपणे ती पिनड्रॉप सायलेन्स जो पाहायला मिळतो ना तो सध्या तरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर हा पाहायला मिळतोय. 9 धावा झाल्यात. पुन्हा एकदा सुभाष येतो बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो व्हॉट अ बॉल. खूप चांगली गोलंदाजी केली जाते. अगदी त्या वळणाची अपेक्षा बॅटरला होती. सरळ यशच्या उद्ध्वस्त. आणखी एक विकेट. येस डीजे. तरी मैदानाच्या आतमध्ये येतोय. याही खेळाडूची चर्चा राहिली आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सूरज मात्र यांच्याकडून असणार आहे. आणि सलगचे 3 मारले तर 500 रुपये. आता इथे बॅकफुटला गेलाय. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न केला होता. जागा बनवली. चांगला फटका खेळतोय. बॉडी बॅलन्स चांगला आहे. अगदी आपण त्या खेळाडूला पाहिलं कव्हर रिजन वरती. सागर निवात्या. वडाचा वंडर बॉय आहे. सागर निवाते इन ऍक्शन पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. एलिव्हेशन मिळत आहे. त्या एलिव्हेशनला नाही अंडरअप क्रिकेटमध्ये जागा. बॉल बाहेर. बॉक्स आउट स्वरूपाने आणखी एक विकेट.
नवीन बॅटर राजेश येतोय. आता इथून तो संयम दाखवणं नक्कीच खूप गरजेचं आहे. लक्ष्मी इलेव्हन साई सिद्धी थोडासा बॅकफुटला हा सगळं पाहायला मिळतो. इथे विकेट मिळेल का? थोडीशी मिसफिल्डिंग. नक्कीच बॉल पहिल्या अटेम्प्ट वरती कलेक्ट करून फेकणं गरजेचं होतं. नेक्स्ट बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी काढा लागते. बॉल ट्रॅव्हल होते. सिंगल इथे देखील मिळणार आहे. सिंगल डबल आणि त्या प्रत्येक बॉलवरती ती मिळते कशी? कारण किमान 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 45-50 करणं तर गरजेचंच आहे. संपूर्ण सर्कलचं क्रिकेट इथे तुम्ही अनुभवताय. अंडर द आर्मचं क्रिकेट तुम्ही अनुभवताय. सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून या क्रीडांगणावरती आहे आणि या क्रीडा स्पर्धावरती आहे. इथे देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील केली जाणार आहे. पंच सांगतायत इट्स नॉट आउट. आतापर्यंत या संपूर्ण इनिंग मध्ये एकही चौकार आलेला नाहीये. सुभाषचं हेही षटक संपलं. त्या षटकामध्ये देखील सुभाषची खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट 4 रन्स या ओव्हरमध्ये आणि एकंदरीत 3 ओव्हरचा खेळ झालाय. धावा लागल्यात 13 धावफलकावरती. आणि हे देखील एक वेगळं चॅलेंज राहिलंय. नेहमी आपण जेव्हा बॉलिंग ट्रॅकवरती येतो त्यावेळेस हे वेगळं चॅलेंज येत आहे. कारण पहिली ओव्हर पॉवर प्लेची आहे. त्यानंतर चौथी ओव्हर ही ती मॅन्डेटरीज म्हणा. तो चौथ्या ओव्हरमध्येही तुम्हाला पॉवर प्ले पाहायला मिळणार आहे. फर्स्ट पॉवर प्ले मध्ये अगदी 2 खेळाडू जे तुम्हाला प्रोटेक्ट करताना पाहायला मिळतील बाउंड्री रोपवरती आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये 3 खेळाडू आहेत. नवीन गोलंदाज नकुल येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल नकुलने अगदी वाईट नो बॉल फेकलेला आहे. इट्स अ नो बॉल. देवेंद्र मोहिते सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला जितेंद्र कदम सर पाहायला मिळतात. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं इथेही कनेक्शन नाहीये. चांगली खेळाडू वृत्ती आहे. वा, अप्रतिम खेळाडू वृत्ती पाहायला मिळते आपल्याला. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं गरजेचं आहे. ही खेळाडू वृत्ती असणंही तेवढं गरजेचं आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये पुन्हा एकदा फक्त आणि फक्त पॉवर पॅक बॉलिंग पाहायला मिळते. आणखी एक विकेट. थँक्यू सो मच. पुढचाही बॉल आपण पाहिलाय. अगदी सातत्याने त्या चुका केल्या जात आहेत. आणखी एक वाईट बॉल. आणखी एक वाईट बॉल. खूप नो बॉल आहे. आणखी एक नो बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. सातत्याने त्या चुका केल्या जात आहेत. जिथे धावा बनत नाहीयेत कारण अंडरआर्मचा विषय आहे ना. यामध्ये तुम्हाला नेहमी समोरच्या संघाला अगदी आपण ही म्हणू शकतो की समोरचा संघ जेव्हा ती चांगली परफॉर्मन्स करत नाही ना त्यावेळेस अगदी त्या दुसऱ्या सत्राची वाट पाहावी लागते. बॉलिंग डॉमिनेटिंग असली तर मात्र 30-35 केल्या त्याही बनवणं कठीण असू शकतं. नकुलला एक चांगल्या लाईन वरती बॉलिंग करावी लागणार. इथे देखील कॅच ड्रॉप पण विकेट मिळेल का स्ट्रायकर एंड वरती. पंचाचा बोट आकाशाकडे आणि आणखी एक विकेट जात आहे. ही देखील रनआउट स्वरूपाने सांघिक यश. आता ओमला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. अगदी भरपूर वर्षाचा अनुभव ओमकडे देखील आहे. याच क्रीडांगणावरती तो अनुभव त्याला मिळालाय पण आता इथून तो सगळा अनुभव त्याला पणाला लावणं गरजेचं आहे. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला पण सिंगलच मिळणार आहे. अगदी प्रोटेक्शन आहे त्या रिजन वरती.
आणि अशा स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्हाला अशी संधी मिळते, त्या खुल्या गटामध्ये खूप कठीण संधी मिळवणं, संधी मिळाल्यानंतर त्याचं सोनं करणंही तेवढं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीपचा फटका, लाजवाब, व्हॉट अ स्ट्रोक, खूप चांगला स्ट्रोक आपण पाहिलाय या स्पर्धेतला आणि या मॅच मधला, मुख्यतः या मॅच मधला, या इनिंग मधला पहिला चौकार 4थ्या षटकामध्ये आलाय. व्हॉट अ स्ट्रोक. पुढचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. आता इथून अगदी या षटकामध्ये 5 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 2 चौकार लगावणं गरजेचं आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खूप चांगली बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर अगदी सबमर्ज होतोय, थोडासा सबमरीन होतोय बॉल, खाली राहतोय, उसळी मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग, खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने करण्याचा प्रयत्न राहतोय सागर साई. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलच्या खेळावरती आपण फक्त 2 धावा ह्याही षटकामध्ये दिल्यात. 23 आकड्यावरती धावफलक आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील ऑप्शनच्या प्रचंड बाहेर बॉल आहे. बॅटिंग टीमने येथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. लाईन नो चेक करण्यासाठी तो रिव्ह्यू घेण्यात आलाय. अंपायर सिग्नल इज फेअर बॉल, पण बॅटिंग टीमने तो रिव्ह्यू घेण्यात आलाय. आणि हा रिव्ह्यू घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे ना, की आपल्याला प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू मिळतोय, त्याची पाहणी करणं गरजेचं आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि नो मोर रिव्ह्यू. एक मात्र रिव्ह्यू तुम्हाला प्रत्येक इनिंग मध्ये मिळतो आणि तो रिव्ह्यू जर तुम्ही गमावला तर मात्र त्यापुढे तुम्हाला रिव्ह्यू मिळत नाहीये. जर यशस्वी झालात तुम्ही तर तो रिव्ह्यू कंटिन्यू राहणार आहे. अगदी रविवारचा दिवस आहे ना, त्यामुळे मैदानाच्या बाहेरही त्याची मुखले तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. प्रत्येकाच्या पसंतीचा हे ग्राउंड आहे. पुन्हा एकदा सागरचा एक चांगला बॉल, इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. अभिनी विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पडलाय. ओमला आता डगावच्या दिशेला परतावा लागणार आहे. अगदी दबत्या पावलांनी परतावा लागणार आहे. शोल्डर्स थोडेसे डाऊन आहेत कारण धावा बनलेल्या नाही आहेत. लक्ष्मी 11 साई सिद्धी हा संघ याही सध्यानी अधिराज्य गाजवलं ना अनेक वर्ष, पण या मॅच मध्ये सध्या तरी त्यांच्याकडून फक्त आणि फक्त ते चाचपण आणि तो संघर्ष पाहतोय. 24 धावा लागल्या धावफलकावरती. 1 टू गो. शेवटचा बॉल आता या 17 मधला, या इनिंग मधला शेवटचा बॉल आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखी एक डॉट बॉल आलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राच्या खेळानंतर आपण पाहिलं तर धावा बनल्या धावफलकावरती. फक्त आणि फक्त 24 जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे.
चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. लक्ष्मी इलेव्हन साई सिद्धी टीम आपल्याला विनंती आहे. ऋग्वेद आणि अभि हे दोन्ही सलामीचे सलामवीर पाहायला मिळतात. पण अगदी प्रत्येकाला हेच वाटतं ना, अगदी वन साइडेड एन्काउंटर पाहायला मिळेल का. पण मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे, तिथे वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, कारण तो क्रिकेटचा खेळ आहे. आणि इथे नेहमी तुम्हाला कमबॅक करण्यासाठी ती दुसरी संधी मिळते. जर मात्र पहिल्या 2 ओव्हर्सवरती 2 ते 3 विकेट्स मिळाल्या, इकॉनॉमिकल बॉलिंग झाली, तर मात्र तो कमबॅक पाहायला मिळणार आहे. ऋग्वेद आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. येस स्टॉपवॉच चालू आहे. चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर लक्ष्मच्या प्रचंड बाहेरची पिचिंग आहे, वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या धावेनी धावफलकीला वाढ होते. असंच काहीतरी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं. त्या एक्स्ट्राच्या धावेनी धावफलकीला सुरुवात झाली. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चाललाय, बॉल सरळ निघून जातोय. अगदी दन 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 करत निघालाय, आलाय सावकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. अगदी शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा रिजन वरती आपण पाहिलं, चांगली फिल्डिंग करण्यात येते. डॉट बॉल आलाय, पण पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर त्या व्हेरी फर्स्ट बॉल वरती नोची ती एक्स्ट्राची धाव. सर एक मिनिट वेट. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग वरती चांगली फिल्डिंग करण्यात येते. डॉट बॉल आलाय. यानंतरची टीम वॉट स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक. डोळ्याचा पारणा फेडणारा हा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. आणखी एक चौकार आलाय. यानंतरची मॅच दोन्ही विजेत्या संघांमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे टीम अधिरा सत्यविनायक कामुटे टीम कॅप्टन आपल्याला विनंती आहे. मॅच 4 ओव्हरची असेल. कॅप्टन आपल्याला विनंती आहे लवकर आपण रिपोर्टिंग करायची. टॉस साठी हाई बॉल अगदी पाहिला तर आपण मिड ऑफरतून खेळाडू येतोय, बॉल मैदानाच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. आणखी एक सिंगल मिळाली आहे. धावा लागल्या 10 धाव फलकावरती. अगदी जिंकण्यासाठी फक्त 15 धावेची आवश्यकता आहे. पुढचा बॉल टॅप केला, अगदी समोरच टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल इथे देखील मिळेल. 11 धावा आतापर्यंत धावफलकेवरती लागल्यात आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे संपलाय आणि धावा लागल्यात 11 धावफलकेवरती. या मॅच मध्ये अगदी नक्कीच तो संघर्ष तुम्ही पाहिलाय, जो संघर्ष पूर्ण टीम लक्ष्मी इलेव्हन साई सिद्धी संघाचा असणार आहे.
सनी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल नक्कीच त्यांनी वाईट हाताळलाय, पण या गोलंदाजीची सध्या तरी चर्चा राहिली आहे. डावखुऱ्या हाताचा एक चांगला आणि आक्रमक गोलंदाज आहे. फक्त 13 धावेची आवश्यकता असताना आणखी एक फ्लिकचा फटका. चांगली फिल्डिंग अभिच्या माध्यमातून सिंगल मिळाली आहे. 23 बॉल आणि 12 धावेची आवश्यकता आहे. 23 बॉल 12 धावेची आवश्यकता आहे. थोडंसं मॅच अगदी वन साइडेड पाहायला मिळत आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे विकेट किपरनी चांगला प्रयत्न केला. अपील केली जाते, अगदी हाफ हार्टेड अपील आहे. मला तरी वाटतं फक्त जॅक्सनी ते दोन्ही हात भरती केलेत, अपील करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर ती संपूर्ण संघ आणि संपूर्ण टीम पूर्णपणे ते आता शोल्डर्स डाऊन पाहायला मिळतात तुम्हाला. 15 ऑन द बोर्ड, 15 धावा लागल्यात. 10 धावेची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस देखील स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षमा असावी, 15 नाही 13 धावा लागल्या धावफलकावरती. आणखी एक डॉट बॉल आलाय. सनी देखील चांगली बॉलिंग करतोय. पहिला व्हाईट बॉल आता आला, पण त्यानंतर त्यांनीही चांगलं कमबॅक केलं. स्ट्रीट समोर खेळण्याचा प्रयत्न. ओम आहे, चांगली फिल्डिंग, फेकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतात बॅटर सेफ आहे. 14 धावा लागल्यात, अजूनही 11 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड होता. हाय बॅकलिफ्ट तुम्हाला बॅटरची पाहायला मिळाली आहे. पाहतो ऍक्शन रिप्ले. वा, जीटीसीचंही कौतुक आहे आमच्या. 11 धावेची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केली आहे. लॉंग ऑफवरती खेळाडू सज्ज, खूप चांगली फिल्डिंग. बुवा आहेत आणि वयाचे आयु क्रिकेट कधी पाहत नाही. क्रिकेट तुमची कमिटमेंट पाहता. अगदी 45हून प्लस वयाची आयु त्यांची आहे. नुकतीच माहिती मिळाली आहे. 48 आहेत. वा, 48 वयाची आयु. तुमच्याही क्रिकेटच्या या प्रेमाला सलाम आहे, तुमच्या टेम्परामेंटला सलाम आहे. पहिली ओव्हरही त्यांनी चांगली हाताळली. त्या पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच ते 2 चौकार आले, पण जर इथे धावा जास्ती बनल्या असताना तर मात्र मॅचला मजा आली असती. पुढचा बॉल अगदी खाली राहिला. त्या बॉलवरती देखील टॅप करण्याचा, समोरच खेळण्याचा प्रयत्न केला. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. पहिला बॉल डॉट. सतरा बॉल आणि 10 धावेची आवश्यकता असताना आणखी एक डॉट बॉल. पंच सांगतात इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे, लाईन नो आहे. 17 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. याही मॅच मध्ये ती चुरस पाहायला मिळेल का? दोन्ही टीमच्या खऱ्या अर्थाने कौतुक आहे. खूप कमी वेळेमध्ये हे षटक फेकण्यात, कंप्लीट करण्यामध्ये यश त्यांना मिळत आहे. आणखी एक सिंगल मिळाली, ज्याची आवश्यकता आहे ना. तसा खेळ सध्या तरी वियंग पॅकर्स माझगाव संघाचा सुरू आहे. आवश्यकताच नाहीये कुठल्याही प्रकारे ते अग्रेसिव्ह होण्याची, आक्रमक होण्याची आवश्यकता नाहीये. इथे मात्र अग्रेसिव्ह होतोय, स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटरी अगदी ते स्मित हास्य त्याच्याही चेहऱ्यावरती आहे ना. त्यालाही माहित होतं स्वीपचा फटका, त्याचाही प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि त्या प्रयत्नामध्ये आणखी एक विकेटचं पतन. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा ब्लेड ओपन केलं, वर स्ट्रोक, अप्रतिम फटका. जिथे ते चौकार पाहायला मिळत नव्हते ते चौकारही आता यायला लागलेत. 21 धावा लागल्यात. नवीन बॅटर सूरज आलाय. पुढचा बॉल अगदी ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीची कडा लागत असताना बॉल शॉर्ट फाईन लेग वरती ट्रॅव्हल होत असताना सिंगल नाही मिळणार आहे. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. 13 बॉल 4चं समीकरण असताना हा विजयी चौकार. आणि अशाच प्रकारे अगदी त्यांचं डॉमिनेशन सिद्ध करत असताना टीम जिंकली आहे, मॅच जिंकली आहे वियंग पॅकर्स माझगाव या संघाने. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत, ज्यांनी गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थाने ते अधिराज्य केलाय. 12 बॉलचा खेळ झालाय आणि त्या 12 बॉलवरती
7 धावा दिल्यात आणि विकेट्स घेतल्यात आणि 3 विकेट्स घेतल्यात. शुभम ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबरनी टीम लक्ष्मी 11 साई सिद्धी कॅप्टन, आपल्यालाही विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय, आपल्या इथे शुभ सन्मान केला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्यालाही इथे सन्मान चिन्ह देऊन गौरव देणार आहे. शुभमलाही विनंती, शुभम आपणही या, आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचे. त्याचबरोबरीने टॉस साठीही रिपोर्टिंग करा. वियंग पॅकर्स मासगाव.